ॐ सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: ज्याने आपलं अंतःकरण वश केलं आहे असा सांख्ययोगाचं आचरण करणारा, मनाने सर्व कर्मांचा त्याग करून नवद्वारांच्या नगरामध्ये कर्म न करता आणि इतरांनाही कर्मप्रवृत्त न करता सुखाने परमात्म स्वरूपात स्थित होऊन राहतो. मनसा संन्यस्त याचं मूर्त उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. ही संन्यस्त वृत्ती स्वामीजींच्या रोमारोमात भिनलेली होती. शिकागो येथे सर्वधर्म परिषदेसाठी स्वामीजी गेले असता त्यांच्या जवळील पैसे संपले. जवळचा पत्त्याचा कागदही हरवला. अत्यंत हाल अपेष्टा अवहेलना सोसली. पण ते सर्व स्वामीजींनी अगदी सहजतेने अविचल वृत्तीने सहन केलं. कारण तुल्य निंदा स्तुती ही संन्यस्त वृत्ती त्यांच्या अंगी मुरलेली होती. सर्व कर्माणि मनसा संन्यस्य म्हणजे सर्व कर्मांचा मनाने त्याग करून. आता ही सर्व कर्म कोणती? याच अध्यायात 8व्या आणि 9व्या श्लोकात शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी आणि प्राण यांच्याकडून होणाऱ्या 13 क्रियांना या ठिकाणी सर्व कर्माणी असं म्हटलं आहे. मनसा संन्यस्य म्हणजे अनासक्त होऊन विवेकपूर्वक मनाने या क्रियांच्या कर्तेपणाचा त्याग करणं. प्रत्यक्षात तुम्ही सर्व क्रिया करतच असता की नाही? कारण नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. पण मनाने सर्व कर्मांच्या कर्तेपणाचा त्याग करायचा असतो. बरं, अंतःकरणावर विजय मिळवल्यावरच मनाने सर्व कर्मांचा त्याग करता येतो. अंतःकरण चातुष्ट्यात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचा समावेश होतो. मन संकल्प विकल्पात्मकम मनहा असं म्हटलेलं आहे. कोणतंही कर्म करताना संकल्प करणं आवश्यक असतं. तसंच हे करू का ते करू असे विकल्प मनात येतच असतात की नाही? कारण आपलं मन हे अतिशय चंचल असतं. अर्जुन भगवंतांना म्हणतो की चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की आपल्याला आपल्या मनाचं सामर्थ्य वाढवलं पाहिजे. त्यासाठी अंतर्मुख झालं पाहिजे. स्वामीजी साधकांना सांगतात की तुम्हाला जर मनाची शक्ती वाढवायची असेल ना, तर ती संयमाशिवाय वाढणार नाही. कारण इंद्रियांच्या स्वाधीन होण्यात मनाच्या शक्तीचा क्षय आहे. बुद्धी निश्चयात्मिका बुद्धीही. निश्चय करणं हे बुद्धीचं कार्य आहे. निश्चयात्मक ज्ञान करून देण्याचं साधन म्हणजे बुद्धी असं सांख्य दर्शनात म्हटलं आहे. जीवाने कोणत्याही प्रकारचं कर्म केल्यावर त्याचे सूक्ष्म संस्कार बुद्धीवर होतात. बुद्धीला महतत्व असं म्हटलं आहे. चित्त, वृत्ती, कृती यांचा साठा चित्तात असतो. स्मृती हे चित्ताचं कार्य आहे. चित्त
हे सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी युक्त असल्यामुळे या त्रिगुणांच्या क्रियेमुळे चित्तामध्ये प्रत्येक क्षणी परिणाम होत असतात. अहंकार, मीपणाची, अस्तित्वाची जाणीव म्हणजे अहंकार. शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या वृत्ती कृतीशी समरस होऊन कर्तेपणाची भावना म्हणजे अहंकार. वशी हा या श्लोकातील एक महत्वाचा शब्द आहे. वशी म्हणजे इंद्रियांना स्वतःच्या ताब्यात ठेवणारा. विषय आणि इंद्रिय ज्यांनी आत्म्याच्या ठायी विलीन केलेली आहे तो वशी. प्रत्येक मनुष्याने वशी झालं पाहिजे बरं. काही प्रमाणात आपलं आपल्या इंद्रियांवर नियंत्रण असतं, पण इंद्रियांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवता आलं पाहिजे बरं. त्यासाठी विवेकाची आवश्यकता असते. कोणत्या गोष्टीला होकार द्यायचा, कोणत्या गोष्टीला नकार द्यायचा याचं तारतम्य असायला हवं. तसंच वैराग्यही हवं. हा विवेक प्रशिक्षणाने प्राप्त होतो. असा पुरुष सुखम या स्थितीत म्हणजे ताणविरहित आनंदी स्थितीत राहतो. मग तो कुठे राहतो? तर तो या शरीरात राहतो. या शरीराचं वर्णन करताना उपनिषदातील रूपक वापरलेलं आहे. नवद्वारे पुरे देही. नवद्वार असलेलं नगर म्हणजे आपलं शरीर. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 मुख, जननेंद्रिय, मलविसर्जन करणारं गुदद्वार ही ती 9 द्वारे आहेत. या 9 दारांच्या शरीरात जो राहतो ना तो देही. शरीर म्हणजे मी नव्हे, तो मी या शरीरात राहतो. हे माझं घर आहे, म्हणून हे मला स्वच्छ, शुद्ध, पवित्र ठेवलं पाहिजे बरं. शरीराची देखभाल केली पाहिजे, कारण शरीर माध्यम खलु धर्म साधनम. या शरीराची अंतर्बाह्य स्वच्छता ठेवली पाहिजे. आता या शरीरात देही कसा राहतो? तर त्याचं उत्तर आहे नैव कुर्वन् न कारयन्. स्वतः कर्म न करता आणि इतरांना कर्म करायला प्रवृत्त न करता. वरवर पाहता ही व्यक्ती कार्यरत दिसते, पण ती कार्यात अनासक्त असते. भावना प्रधान न होता, कोणताही ताण न घेता, गोंधळात न पडता जेव्हा तुम्ही शांत मनाने काम करताना तेव्हा ते कर्म निष्काम असतं. तुमच्या कर्माचा कर्मयोग होतो. गीता आपल्याला हेच शिकवते बरं. मन शांत ठेवण्याचं प्रशिक्षण घेता येतं, मनाला वळण लावता येतं, त्यातून स्वनियंत्रण, आत्मसंयमन साधता येतं. मग निश्चिंत, संदेहरहित असं जीवन जगता येतं. आत्मा हे आपलं सत्य स्वरूप आहे ते ओळखता आलं पाहिजे. आत्मा हा सर्व शक्तिमान असून प्रचंड शक्तिस्रोत आहे. हा आत्मा अकर्ता असूनही तो सर्व कर्म करत असतो बरं. तो निर्लिप्त असतो. आपल्या मनाला प्रशिक्षित करण्यासाठी गीतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जन्माला आलेला प्रत्येक प्राणी हा कर्म करतच असतो.
पण फक्त मनुष्य प्राण्याला बुद्धीची देणगी मिळालेली आहे. तिच्या साह्याने तो स्वतःला उन्नत करू शकतो. फक्त मानवच योगयुक्त होऊन कर्म करू शकतो. गीतेत म्हटल्याप्रमाणे जो समत्व भावाने अनासक्त वृत्तीने कर्म करतो ना, तोच कर्मयोगी होय. प्रत्येक गीता अभ्यासकाने कर्मयोगी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत बरं. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.